आदिवासी विकास विभाग नाशिकचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर अंतर्गत मवेशी आदर्श इंग्लिश माध्यम मवेशी केळी रुमनवाडी तिरडे पिंपरकणे खिरविरे पैठण या आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता दुपारचं आणि रात्रीचं जेवण जवळपास 70 किलोमीटर अंतरावरून पोहोच केलं जात आहे। पहाटे 4 वाजता मुन्नेगाव या ठिकाणाहून जे काही नाश्ता आहे तो घेऊन जे काही आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी तो पोहोचवला जातो आणि तो सकाळी 7 किंवा काही ठिकाणी 8 वाजता तो नाश्ता त्या ठिकाणी पोहोच केला जातो। परंतु एक जर विचार जर केला पहाटे 4 वाजता ह्या जर गाड्या नाश्ता घेऊन जर बाहेर पडत असतील तर तो नाश्ता पहाटे किती वाजता तयार केला जातो हा देखील महत्त्वाचा विषय समोर येतोय। इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृहात एकाच जागी हजारो विद्यार्थ्यांसाठी पहाटेच्या दरम्यान नाश्ता बनवला जातो। पहाटे 4 वाजता 4 चाकी वाहनानं हा बनवलेला नाश्ता आश्रमशाळेंवरती सकाळी काही ठिकाणी 7 वाजता तर काही ठिकाणी 8 वाजता पोहोच केला जातो। त्याच्यानंतरचं जे काही जेवण बनवलं जातं, जे काही चपात्या असतात त्यांना पीठ असतं, काही चपात्यांना पूर्ण भाजलेल्या देखील नसतात तर तेल देखील लावलेलं नसतं आणि ज्या काही भाज्या असतात 4-4 5-5 तास त्या भाज्या जर अशा पॅक करून जर इथपर्यंत पोहोचत असेल तर त्यांचा देखील वास आंबूस येतो आणि ह्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं हे जेवण या ठिकाणी मिळत आहे। लवकरात लवकर हे जेवण चांगल्या पद्धतीनं आणि जागेवरच कसं तयार करून विद्यार्थ्यांना मिळेल हे देखील आता आदिवासी विभाग जे काही नाशिक आहे यांनी देखील आता हे महत्त्वाचं पाऊल याच्यावरती उचलणं गरजेचं आहे। आदिवासी विकास विभाग नाशिकच्या माध्यमातून ही योजना राबवली जात असून ही योजना ठेकेदारांना गब्बर करण्यासाठी आहे की अजून कोणाला हा एक संशोधनाचा विषय बनलाय। यापूर्वी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नाश्ता आणि 2 टाइमचं जेवण हे आश्रमशाळेतच बनवलं जात होतं। ते जेवण चांगल्या दर्जाचं होतं असं म्हणणं पालकांचं येत आहे। बाहेरून येणारं जेवण आणि नाश्ता याबाबत तक्रारींचा पाढा अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याकडे काही शिक्षकांनी तसेच काही पालकांनी कथन केलाय। त्यामुळे आदिवासी विकास विभागानं त्वरित यावर चांगला निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतच ताजे आणि गरमागरम नाश्ता आणि 2 टाइमचे जेवण मिळेल यासाठी प्रयत्न करणे आता गरजेचं आहे। प्रतिनिधी गणेश आवारी MH मराठी अकोले अहिल्यानगर।